नमस्कार, मी अभिनेता अशोक फळदेसाई म्हणजेच निवेदिता माझी ताई या मालिकेतला यशोधन. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा. अशोक, नवी मालिका येते तुझी आणि नव्या मालिकेचा आज पहिलाच सण आहे, मकर संक्रांत येतोय. पहिले तर त्याबद्दल काय सांगशील आणि ही संक्रांत सेटवरती कशी साजरी होणार आहे? अगदी बरोबर. नवीन मालिका येते निवेदिता माझी ताई आणि मी त्याच्यात यशोधन हे पात्र करतोय आणि मालिका अजून ऑन फ्लोअर जायची आहे. 15 तारखेपासून ऑन ऑन एअर जातीये आणि या मालिकेतला पहिला सण आहे मकर संक्रांत. सो खूप मजा करतोय आम्ही. आता तुम्ही बघत असाल, आम्ही आता पतंग उडवत होतो, तिळगुळ खात होतो. सो ही मजा खूप दिवस झाले मी मिस करत होतो सेटवरची. कारण सेटवर एक वेगळी मजा असते. आपण घरी जे अनुभवतो तो एक वेगळा, घरच्यांसोबतचा एक वेगळी मजा आहे. आणि जे आपण काम करतो आपल्या ज्या कलाकारांसोबत, त्यांच्यासोबत मकर संक्रांत साजरी करताना खूप मजा येते. अशोक, मकर संक्रांत म्हटलं की लहानपणापासून आपल्या आठवणी काही काही असतात की आपण पतंग उडवायला पतंगच्या मागे धावलोय किंवा डोकं फोडून घेतलंय, पाय फोडून घेतलंय. अशा तुझ्या काही आठवणी आहेत का? किंवा पतंगसाठी तू किती वेडा होतास? नाही नाही, खूप म्हणजे आम्ही लहानपणी तर म्हणजे आम्ही न्यूजपेपरचे पतंग बनवायचो आणि बोटं कापून घेतलीत, जसं म्हणालच तसं आम्ही गुडघे फोडून घेतलेत. कारण मी शेतात पळायचो आणि शेतात ना ब्लॉक्स असतात तसे. सो पळताना कळायचं नाही की खाली काय आणि वरच असायची नजर. सो त्यामुळे ते एक वेगळंच विश्व होतं लहानपणी. पण आत्ता पण मजा येते. आता मी प्रयत्न करतोय, हवा जरा कमी आहे, पण येस, मजा येते. अशोक, तू म्हटलं होतास की तुला 2 भाऊ आहेत आणि तू लहान आहेस त्यांच्यापेक्षा. सो मकर संक्रांतच्या वेळी असं व्हायचं का की त्यांना 2-4 पतंग एक्स्ट्रा गेलेत आणि तुला कमी आलेत, त्याच्यावरून तुमची भांडण वगैरे किंवा उडवताना पतंग वगैरे? नाही, नाही. अरे, मी तर प्रो होतो सगळं बनवण्यात. कारण मला आजीने शिकवलं होतं कसं बनवायचं ते. सो मला जास्त चांगलं जमायचं, म्हणजे ते सगळं माप घेऊन आणि हे. आणि ते बनवायचे नाही असं नाही, पण माझा जास्त जरा वरती जायचा. पण ते माझ्याकडून घ्यायचे, "अरे मला तर तुझा दे" वगैरे, आणि मी त्याला रंग लावायचो. ते न्यूजपेपरला माझं वेगळं असा. सो ते वेगळी मजा असायची. मकर संक्रांत म्हटलं की तिळगुळ वगैरे आलं. सो तुला तिळगुळ म्हणजे तिळाचे लाडू वगैरे खायला किती आवडतात? नाही, मला आवडतं. नाही, गोड पदार्थ मला आवडतात. आता कमी केलेत, एवढंच फक्त हे आहे. पण तिळगुळ मला आवडतात. आमच्या घरी तर असायचेच, छोटे तिळगुळ असायचे, मोठे हे असायचे आणि रेवडी हा प्रकार असायचा. सो ते तोंडात ठेवून द्यायचं मस्त छान. सो मला आवडतं. अशोक, तू मूळचा गोव्याचा. सो इथल्या पण मुंबईच्या पण तू किंवा दुसरीकडे आता तुझं सातारा किंवा सांगली त्या साईडला, कोल्हापूर साईडला शूट सुरू होतं. सो तिकडची तुझा अनुभव कसा होता की तू तिकडे कसं एन्जॉय केलं होतास आणि गोव्याची मकर संक्रांत कशी असते त्याबद्दल काय सांगशील? नाही, गोव्यात असताना तर मी घरचे असायचे सगळे आणि घरातली एक वेगळी मजा असते. म्हणजे सगळे भावंड एकत्र येतात आणि मकर संक्रांत साजरी करतात. आणि इथं सांगली, कोल्हापूरला जेव्हा मी होतो, तेव्हा सेटवरची सगळी मंडळी असायची, को आर्टिस्ट असायचे. सो हां, म्हणजे ह्या पद्धतीचं नाही, मग घरचं एक वेगळं वातावरण असतं, त्यामुळे सेटवरचं एक वेगळंच वातावरण होतं. आणि पतंग उडवणं आणि म्हणजे ते घरी कसं आम्ही बनवायचो ह्या सगळ्या गोष्टी. तर इथं कसं आम्ही रेडीमेड आणून खायचो. सो त्यामुळे घर मिस करतोय मी या या सगळ्यामध्ये. पण दोन्हीमध्ये एक वेगळी मजा आहे. प्रोमोमध्ये आम्हाला दिसला की सर्कसला जाऊन घेऊन जाण्यासाठी तू म्हणजे आसिमला वगैरे हे ते करत होतास. सो आता मकर संक्रांत आहे, सो त्याला हेल्प करणार आहेस का? किंवा निवेदिताला इम्प्रेस करण्यासाठी वेगळं काही फंडा करणार आहेस का? नाही, बरोबर मला वाटतं 15 जानेवारीलाच मकर संक्रांत आहे आणि त्याच दिवशी ओपनिंग आहे. सो मकर संक्रांत ही मालिकेमध्ये साजरी होत नाहीये, पण आम्ही ऑफ सेट साजरी करतोय. कारण सुरुवातीलाच तसं लिहून आलेलं नाहीये त्या पद्धतीनं. पण आम्ही बाहेर मजा करतोय आणि आमची टीम मजा करते, तुम्ही बघत असालच. सो येस. सो यावेळी जर तिळाचा लाडू कोणाला स्पेशली द्यायचा असेल तर कोणाला देशील? असा विचार नाही केला रे मी. मी माझ्या सगळ्या आत्ताच्या नवीन सेटवरच्या सर्व कलाकारांना देईन आणि मी घेऊन आलोय, बाय द वे. मी तुम्हाला पण देणार आहे जाता जाता. मी सगळ्यांना देईन. सो नवी मालिका तुझी येते, पहिल्यांदा तू ऑफकोर्स घरी सांगितलं असतील. सो त्यांची रिएक्शन कशी होती? कारण प्रत्येक वेळी नवीन प्रोजेक्ट आपल्यासाठी एक वेगळंच म्हणजे पर्व असतो.
सो यावेळी त्यांच्या रिॲक्शन कशा होत्या? चांगल्याच होत्या, म्हणजे ते कौतुकच करतात. पहिल्यांदा मी त्यांना सांगितलं की असं असं मी करतोय, तर म्हणलं अच्छा अच्छा, कोणाचे आहे, काय आहे, कसं आहे कॅरेक्टर, इन जनरलच विचारलं गेलं. मी सांगितलं त्यांना असं असं आहे, आणि लगेच काय झालं, आमचं लगेच म्हणजे 2 दिवसात लगेच प्रोमो शूट झाला आणि ऑन एअर पण गेला. सो त्यांना असं एवढं फास्ट कसं गेलं, म्हणजे कारण वेळ लागायचा बऱ्याच वेळेला, की शूट केलाय प्रोमो आणि 10 दिवसांनी आलाय वगैरे वगैरे. सो मी सांगितलं येतोय आता लगेच. सो त्यांना बघून खूप छान वाटलं. त्यांचं असं म्हणणं की मी खूप फ्रेश दिसतोय, यंग दिसतोय. सो जी माझ्यासाठी खूप चांगली घरून जी आलेली एक कॉम्प्लिमेंट होती. सो येस, छान वाटलं तेव्हा. नक्कीच तू प्रत्येक वेळी यंग दिसतोस आणि सुंदर दिसतोस, कारण तुझे फॅन्स फॉलो जास्त वाढलेले आहेत. सो त्यांना तू आता मकर संक्रांतीचा काय संदेश देशील किंवा काय मेसेज देशील? नाही, सगळ्यांनाच देईन मी. मला पर्सनली आवडते, सण आवडतात मला, आणि त्यातला एक आहे मकर संक्रांत. सो आपण मकर संक्रांत का साजरी करतो, इथपासूनचा हे आहे. जे वाईट आहे, जे संकट आलेलं असेल किंवा कोणी वाईट वागत असेल, सो त्यांना आपण तिळगुळ देऊन गोड बोला अशी आपण विनंती करत असतो, की सगळ्यांशी चांगलं वागा, चांगलं राहा, हेल्दी राहा. आणि तिळाचा जो विशेष भाग मला असं वाटतं, की तिळाचं तेल निघतं, आणि आत्ता कसं विंटर आहे, थंडी आहे, आणि आपल्या बॉडीसाठी तेलाची कमतर, म्हणजे मॉइश्चर हे होतं, मॉइश्चराईज होण्यासाठी तेल. सो त्यामुळे ते तिळाचे लाडू आहे, ते प्रत्येकाला त्या त्या सणानिमित्त खावे असं सगळ्यांचं हे असतं. म्हणून ती परंपरा आपण जपत आलोय, आणि ती जपली गेली पाहिजे. सो मला असं वाटतं की येस, आणि मी सगळ्यांनाच देईन तिळाचे लाडू, आणि असेच गोड गोड राहा आणि मस्त मजा करा. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल, आणि तुला सुद्धा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. सर्व रसिक प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.